पूरा 20-20 हज़ार का। अरे दादा आर्मी क्वार्टर्स में जाने का है, कैसे जाएंगे हम लोग? कहाँ जाओगे? अरे सब रिकॉर्ड हुआ है, रिकॉर्ड हम लोग मत शिकव। गुगल मॅपच्या भरोश्यावर याल तर बिलकुल नका येऊ। तिकडे बॅरिकेड लावून सगळे रस्ते क्लोज करून ठेवलेत, तर तुम्ही तिथून एंट्री करूच शकत ना। आम्ही जवळ 1.5 तास ते ट्रॅफिक मध्ये फिरवतो 2 किलोमीटर साठी। बघू शकता तुम्ही इथे बॅरिकेड टाकलेत आणि इथे प्रायव्हेट गाड्या बिलकुल पण अलाउड नाही, तर इथे फक्त आमची आर्मीची बस आहे, म्हणूनच आम्ही या रूटने सुद्धा जाऊ शकतो। टिकट वापस करवाइए, आपको पैसा वापस करवाइए। अरे आ जाइए, आप इतने बड़े वो नहीं है जो आप यहाँ पर आकर के ऑर्डर कराएंगे, जो है समझ रहे हैं आप। नारद मुनि जी अगला माकूम कौन से साल में रहेगा? सो गाइस, हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। माझं नाव आहे चिन्मय आणि तुम्ही बघत आहात चिन्मय चव्हाण व्लॉग्स। तर आज आहे 26 जॅन आणि आम्ही पोहोचलेलो थोडा वेळ पहिले। मी कालचा व्लॉग एंड केला, टोटल मी तो एकच व्लॉग बनवणार आहे। आणि आता टाइम झाला आहे 8:35 आणि आता आम्ही चाललोय। सागर कुठे चाललोय आता आपण? श्री बडे हनुमानजी मंदिरला चाललोय आपण आणि तिथूनच आपण दर्शन घेऊन त्याच्या समोरच आहे डिजिटल कुंभ एक्सपिरियन्स, जो आपल्याला विहार मध्ये सगळी डिजिटल कुंभ बद्दल माहिती दिलेलं, समुद्र मंथन वगैरे झालेलं आहे। ओके, डिजिटल एक्सपिरियन्स असणार आहे त्याचा, तो एक आपल्याला घ्यायचा आहे। सो या दोन गोष्टी आपण आता कव्हर करू आणि बाकी उद्याचं मग प्लॅन पुढे तू चिन्मय एक्सप्लोर करता। ठीक आहे, उद्याचा काय असेल उद्याचा तर बट ऑब्वियस इथे आलो तर बट ऑब्वियस आम्ही स्नान वगैरे तर करणारच आहे। आपला पण रेडी, एक नंबर फुल टकाटक। जसं आता सागर बोलला त्या 2 चीज आम्ही आता कव्हर करणार आहे। आता नाईटला बघू किती ट्रॅफिक आहे किती नाही। आम्ही गाडी घेऊनच निघालेलो, प्लॅन झालेला टुकटुकनी वगैरे जायचं, पण माहिती नाही काय चार्जेस ते लोक लावतील। 500-1000 रुपये बोलतील। इथे किती किलोमीटर आहे सागर? हे आहे 7 किलोमीटर। 7 किलोमीटर आहे। हा, मग आरामात ते लोक 500-1000च्या आसपासच बोलतील, तर तो अननेसेसरी एक्सपेन्स होण्यापेक्षा कार घेऊनच निघू। पहिले पार्क करू। तर 9:36 झालेत आणि मगाचपासून आम्ही या ट्रॅफिक मध्येच आहे, आम्ही कुठेच पोहोचलो नाही अजून। अरे दादा आर्मी क्वार्टर्स में जाने का है, कैसे जाएंगे हम लोग? कहाँ जाओगे? अरे आर्मी क्वार्टर्स में नहीं, कागर चालू क्या मेरा? अरे सब रिकॉर्ड हुआ है, रिकॉर्ड हम लोग को मत सिखाओ। मारो चालान। आर्मी ऑफिस किले पे, आर्मी ऑफिस जो है क्वार्टर्स, आर्मी क्वार्टर्स में जाना है। उधर से जाए, आर्मी ऑफिस एयरपोर्ट उधर रहता है। ये पूरा 1.5 घंटे से 2 घंटे घूमोगे, 4 घंटे घूमोगे। आपने 4 घंटे से रखा हुआ यहाँ कहीं अरे चोरे तो वही बता रहे हमने। गाइस लेजिट सांगतो तुम्हाला, लेजिट आम्ही 8:30 वाजता निघालेलो आणि 9:58 10 वाजले। 1.5 तास आम्हाला 2 किलोमीटर यायला लागलाय, म्हणजे 2 किलोमीटर यायला 1.5 तास लागलेत। फुल ट्रॅफिक, कुठूनच जाऊन देत नव्हतं, नुसतं इथून तिथे फिरवतायत, तिथून इथे फिरवतायत। तर आता आम्हाला जाऊन पार्किंग भेटले, पार्किंगला आलो आता जाऊन। तर ज्या हनुमान मंदिरात आम्ही जाणार होतो ते 10 वाजताच बंद होतं, आम्हाला 10:30 वाजले इथे यायला। आता बघतो इथे आम्हाला काय बघायला भेटेल, डिजिटल एक्सपिरियन्स बघायला भेटेल की नाही, लेट्स सी। कारण की मंदिर तर आता बंद झालं आहे, नाहीतर मग असेच आम्ही स्ट्रीट फिरतोय, जे काय आहे वॉटएव्हर बघू आम्ही। रोड्स तर आता खाली आहे तिथे पूर्ण, म्हणजे पब्लिकचा क्राऊड एवढा नाही। हा क्राऊड सकाळी 4 नंतर वाढेल। आजचा दिवस वेस्ट झाला आहे आमचा, कारण की डिजिटल जे आहे एक्सपिरियन्स ते सुद्धा 10 ते 10 चालू असतं आणि ते सुद्धा बंद आहे। इफ तुम्ही येत असाल तर लक्षात ठेवा, 10 ते 10 मध्ये डिजिटल एक्सपिरियन्स, 6 ते 10 सकाळी, ओके सॉरी, सकाळी 6 ते 10 मध्ये तुम्ही तो डिजिटल एक्सपिरियन्स घेऊ शकता। आणि मंदिरचा पण टायमिंग तोच असणार, 10ला बंद होतं, तर त्या हिशोबानेच या तो। तर आता बघण्यासारखं तर काहीच नव्हतं, तर आम्ही गंगाच्या किनारे आलोय। फक्त स्नान तर उद्याच होणार आहे, पण आम्ही असंच आता बोललो काय नाही बघण्यापेक्षा काहीतरी जाऊ। उद्या मी या साईडला नाही येणार, उद्या आम्ही दुसरी कुठे जाणार आहे, दुसऱ्या साईडला आंघोळ करायला। आणि इथेच अशी फोटो सेशन होत आहेत मस्त, इथे चांगली अशी लाइटिंग आली आहे, तो म्हणून थोडं चांगलं वाटतंय। आणि थंडी तर खूप नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल नाही बोलता येणार, पण आपण मुंबईवाले तर थंडी तर आहे। आपल्यासाठी 18 डिग्री पण खूप झाली, इथे 11 डिग्री आहे। हात वगैरे फ्रीज होत आहेत, पण ठीक आहे, दॅट्स ओके। गंगा किनाऱ्याच्या एकदम एजला
आणि तुम्ही इथं बघू शकता इथे सुद्धा अशी पब्लिक झोपली आहे त्या साईडला. उद्या उठून डायरेक्ट ते लोक स्नानसाठी जाणार आणि मागे ना पूर्ण इथे अशी लाईन लागली, रांग लागली, त्यातून अजून पब्लिक येते तुम्ही बघू शकता. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, तुम्ही गुगल मॅप्सच्या भरोश्यावर याल तर बिलकुल नका येऊ. तुम्ही स्वतःचे रस्ते बनवा, कारण की गुगल मॅप्स दाखवतो की हा इथून रस्ता आहे पण तिकडे बॅरिकेड लावून सगळे रस्ते क्लोज करून ठेवलेत, तर तुम्ही तिथून एंट्री करूच शकत नाही. आम्ही जवळजवळ 1.5 तास ते ट्रॅफिकमध्ये फिरवतो 2 किलोमीटरसाठी. सेक्टर 1च्या इथे एक सफिशियंट मोठी पार्किंग आहे. जर तुम्ही 4 व्हीलर आणत असाल, 2 व्हीलर आणत असाल तर तिकडेच पार्क करा. सफिशियंट पे अँड पार्क सुद्धा आहे आणि फूड सुद्धा एक नंबर आहे तिकडे. उडपी म्हणून आहे, आता आम्ही बघू कुठे जायचं. तर इथे सुद्धा खूप सारे फूडचे ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता. डॉमिनोज आहे आणि खूप सारे ऑप्शन आहेत तुम्ही बघू शकता. आम्ही डॉमिनोज सर्च करत होतो बट हा बंद होता कारण की टाइम खूप लेट झाला आहे. पुढे अजून एक आउटलेट आहे डॉमिनोजचं, तिकडे जाऊ आम्ही. तिथे जाऊन बघू काय आहे, आता तिकडे जरी भेटतं या नाही भेटत आहे. तर या फूड कोर्टवरती सर्वात जास्त खायचे ऑप्शन आहेत आणि टाईमसुद्धा झाला आहे 12:15 आणि या टायमाला सुद्धा बरंच काय भेटतं आहे खाण्यासाठी. आता सगळ्यांनी वेगवेगळं ऑर्डर दिलं आहे. राजमा चावल, कोणी पिझ्झा वगैरे आपल्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबाने. तर बघू आता ऑर्डर येईपर्यंत थांबूया. The next day. गुड मॉर्निंग फ्रॉम प्रयागराज. आता टाईम झाला आहे 7:58, जवळजवळ 8 वाजलेत. 8 वाजता आम्हाला जायचं आहे. आता आर्मीची आम्हाला बस येणार आहे घेण्यासाठी. कालचा आमचा स्टे होता इथे आर्मी क्वार्टर्समध्ये. तर मी तुम्हाला रूम्स दाखवलेत नाही. तर असे म्हणजे आर्मीचा सागरची ओळख होती आर्मीमध्ये, त्याचा एक भाऊ होता. तर त्यांनीच सगळं आमचं मॅनेज केलं आहे आजचा पूर्ण दिवस नाही बोलता येणार, इन द सेन्स आजची जी स्नान असेल त्रिवेणी संगमला ती त्यांनी पूर्ण मॅनेज केली असणार. तर आम्ही आलो आता आर्मीच्या बेस कॅम्पच्या इथे आणि तुम्ही राईट हँड साईडला बघू शकता सगळे बससाठी थांबले आहेत. हा पूर्ण क्राऊड आहे आणि आम्ही लोक पण आता बससाठी थांबलो आहे. 1:15 बस येईल, मग ती आम्हाला डायरेक्टली सोडणार, गंगा किनारे सोडणार. मग तिथून आमची एक प्रायव्हेट बोट असणार, ती सुद्धा आम्हाला त्रिवेणी संगमला घेऊन जाणार. ती आमची प्रायव्हेट बोट असणार, त्यात आम्ही जवळजवळ 5 जण असू आम्ही. मेन आमचा फायदा हा आहे की बसमध्ये आम्हाला काहीच ट्रॅफिक लागणार नाही. जे काय बॅरिकेड क्लोज असतात ते बॅरिकेड ओपन करतात आणि आमची बस मग सरळ निघून जाणार. तर हा एक प्लस पॉईंट आहे आमच्यामध्ये. तर आजचं सगळं मॅनेज करण्याबद्दल मी त्यांचं फेस नाही दाखवू शकत, बट हे बघा हे आहेत ते, त्यांनी आम्हाला खूप सारी हेल्प केली. तर आजचं तर म्हणजे खूप सारा टाईम वाचणार आहे आणि खूप सारं मॅनेज एकदम नीट अँड क्लीन होणार आहे. तर त्यासाठी थँक्यू त्यांना. चालेल, मी कॅमेऱ्यात नाही घेऊ शकत, दॅट्स द रिझन. चला. तर हे बघू शकता तुम्ही, इथे बॅरिकेड टाकलेत आणि इथे प्रायव्हेट गाड्या बिलकुल पण अलाउड नाहीत. तर इथे फक्त आमची आर्मीची बस आहे, म्हणूनच आम्ही या रूटने सुद्धा जाऊ शकतो. असे खूप सारे बॅरिकेड आले मागे आणि आज आम्हाला बोलतात ना, हीच आम्हाला मदत झाली त्यांच्याकडनं की इकडून आम्ही जाऊ शकतो आणि लवकर आम्हाला ॲक्सेस भेटू शकतो हर गोष्टीचा. तर या बघू आता पुढे कसं होतं आहे. तर तुम्ही टाईम बघू शकता 8:48 म्हणजे 8:48 झालेत आणि आम्ही उतरलो आहे त्या बसमधून जस्ट. आता फटफट जाऊ. बोट असेल आमच्यासाठी, म्हणजे सगळ्यांसाठी एक कॉमनच बोट असेल लेट्स सी. आता बोलणं झालं कारण की ओव्हर क्राऊड झाला आहे आणि या साईडला सर्वात मोठी गोष्ट क्राऊडसुद्धा कमी आहे. आज जेवढा पण आहे हे आर्मी लोकांचे रिलेटिव्स वगैरे ते ओळखीचे, तेवढीच लिमिटेड पब्लिक आहे. आता पुढे जाऊन आम्हाला माईट बी आम्हाला गर्दी भेटू शकते. तर बोलतात ना, सर्व गोष्टी एवढा इझिली भेटल्या गेल्या तर कायच होणार आहे. थोडेफार अडचण येतातच. आता आम्हाला एक अडचण आली आहे की ज्या बोटने आम्ही जाणार होतो तिथून सगळ्या बोट रिटर्न पाठवल्यात, कारण की कोणतरी VIP येणार आहे आणि आय गेस अमित शहाजी येत आहेत आणि मग ते 2 नंतर बोट चालवणार आहेत दुपारी. आता 9:08 झालेत. आमच्याकडे जवळजवळ 3 तास आहे, तर ते 3 तास युटिलाइज करायचे आहेत आमच्याकडे. तुम्ही बघू शकता सगळ्या बोट येत आहेत ना, ते रिटर्न येत आहेत. हे बघा, ही एक बोट आली. आम्ही खाली होतो तेव्हा 4-5 बोट आलेले आणि आता मी जातो फोर्टवरती सर्वात आधी. तर फोर्टमध्ये सुद्धा आपण अशी एंट्री करू नाही शकत, तर त्यासाठी सुद्धा पास बनवायला लागतात. तर हां, पास लागतात, परमिशन लागते.
आय गेस एक सोबत आपल्याला आर्मीवाला लागेलच, गव्हर्नमेंट ऑफिसर जो की आपलं हे काम करून देईल. तर आता जस्ट गेटमध्ये आतमध्ये आलो आहे. टाईम 9:30. लेट्स सी. बाल बच्चों को रक्षा करने वाले तर सरस्वतीजींचं खूप आहे इथे. तर अजून आम्ही फोटोज फिरतो आणि इथे काय काय जागेवर शूट करणं अलाउड नाही. तर आता आपल्याला संगम व्ह्यू पॉइंट दिसेल इकडून, तर आपण त्या जागेवरती चाललो आता. आणि आतमध्ये खूप सारे मंदिर्स वगैरे होते, तर ते शूट करणं अलाउड नव्हतं. जसं जेवढं जमलं तसं मी शूट करतो. तर काय तुम्ही ती खाली लाईन बघू शकता. ही जेवढी पण लाईन आहे ना, ही फोर्टमध्ये जर नॉर्मली तुम्ही एंट्री करायला गेले विदाऊट पास वगैरे, तर ही त्याची लाईन आहे. आणि आम्ही खूप जास्त ग्रेटफुल. मस्त मस्त. ये है चाय एक्चुअली मस्त. एंट्री मिलेगी, क्या कहानी है भैया? आप टिकट वापस करवाइए, आपको पैसा वापस करवाइए. अरे आ जाए. आप इतने बड़े वो नहीं है जो आप यहाँ पर आकर के ऑर्डर चलाएंगे, जो है समझ रहे हैं आप? मेरी बात सुनो, मैंने आपने किसको क्या बोला नहीं बोला वो नहीं मालूम, लेकिन आप इतने बड़े आदमी नहीं है. तर आता आम्ही डिजिटल एक्सपिरियन्स करायला आलो इकडे. आणि इकडे वीकेंड्सला 100 रुपीज आहे पर पर्सन तिकीट. आणि बाकीचे दिवस 50 रुपये. तर आज मंडे, तर आम्हाला 50 रुपीज पर पर्सन तिकीट लागली आहे. नारद मुनि जी, अगला महाकुंभ कौन से साल में रहेगा? अच्छा क्वेश्चन है. नारायण नारायण। महाकुंभ मेला हर 12 वर्षों में आयोजित किया जाता है। मेरा नाम सागर कदम है. नारायण जी, जीवन क्या है? छोड़ दिए. सागर का दम जीवन एक रहस्यमय यात्रा है जो अनुभवों, भावनाओं और ज्ञान से भरी होती है। यह वह मार्ग है जिसमें हम अपने कर्मों से सीखते हैं और आत्मा की उन्नति करते हैं। जीवन का उद्देश्य आत्मा की शुद्धि और परमात्मा की प्राप्ति है। यह एक अवसर है जिसमें हम प्रेम, करुणा, सेवा और भक्ति के माध्यम से अपने अस्तित्व को सार्थक बना सकते हैं। तर रात्रीचे वाजले 3 आणि ही आमची काय क्वार्टर्सची रूम होती.
ही बघा, ही अशी रूम होती. हा एंट्रन्स, हा किचन, आणि ही काय एक रूम होती अशी. तर प्लॅन मध्ये चेंज झालाय. तर सांगतो तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये. तर हा ब्लॉग आता एंड करूया. तर व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच व्हिडिओ नवीन पार्टमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.